हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। माझ्या चॅनलचं नाव आहे काव्याच किचन अँड ब्लॉग। तर आजचा हा ब्लॉग आहे माझा महिन्याचा किराणा मी कसा भरते आणि कुठून भरते त्याचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या या ब्लॉगला सुरुवात करूया। तर महिन्याचं राशन हे सगळं मी डीमार्टमधून भरते। तिथं प्रत्येक सामानावर ॲटलिस्ट 6% तरी डिस्काउंट असतं, म्हणजे असतंच प्रत्येक सामानावर। त्यामुळं मंथली ग्रोसरी ही मला तिथं बरी पडते। त्यामुळे दर महिन्याला मी डीमार्टमधूनच खरेदी करते। तर चला मग मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी आज डीमार्टला गेलेली, तिथून मी काय काय शॉपिंग केली। तर सर्वात अगोदर मी इथं घेतलेलं आहे हे गहू आहे। हे गहू आहे लोकल गहू 10 किलोचं 10 किलोचं पॅकेट आहे। हे पॅकेटच घेतलं आहे मी, म्हणजे बरं पडतं आणायला देखील व्यवस्थित। आणि किराणा माल इथं एकदम स्वस्त देखील असतो, सोबतच अजिबात त्याच्यामध्ये घाण कचरा काही नसतं, एकदम स्वच्छ असं असतं। त्यामुळं डीमार्टमध्ये ग्रोसरी शॉपिंग करायला एकदम बरं पडतं। त्यानंतर इथे आहेत हे पोहे, जे मी महिन्याला 1 ते 1.5 किलो घेते। त्यानंतर ही आहे मसूरची डाळ, जी मी मंथली दर महिन्याला 1 किलो तरी घेते। मसूरची डाळ शक्यतो जास्त लागत नाही, तुरीची आणि मुगाचीच डाळ जास्त लागते। त्यामुळे इथे तुरीची ही आहे। हरभऱ्याची डाळ, आता सण चालू झालेले आहेत, गौराई गणपती, त्यामुळं मग आता पुरणपोळीचा तर बेत नक्की होणार आहे, त्यामुळे डाळ वगैरे मी आत्ताच आणलेली आहे। त्यानंतर आणलेला आहे हा साबुदाणा आहे, हा देखील 1 किलोच आहे। नाश्त्याला वगैरे कधी उपवास देखील असतो संकष्टीचा, तेव्हा मग साबुदाणा घरात असलेला बरा पडतो। त्यानंतर ही आहे मुगाची डाळ, जी मी जास्त यूज करते, त्यामुळे ही 1.5 ते 2 किलो दर महिन्याला माझ्याकडं असतेच। सोबतच तुरीची डाळ देखील माझ्याकडं 1.5 ते 2 किलो असते। पिहूला वरण लागत असल्यामुळे रोज संध्याकाळी मला डाळ भात करायलाच लागतो, त्यामुळं डाळी मला तुरीची आणि मुगाची जास्त लागते। त्यानंतर आहे तिथे हे 1.5 किलो शेंगदाणे आहेत, 1.5 किलो शेंगदाणे आहेत हे पण मला महिन्याला लागतातच भाजीत वगैरे शेंगदाण्याचं कूट टाकायला। त्यानंतर हा आहे बिर्याणीचा तांदूळ, बिर्याणीचा तांदूळ आहे हा 2 किलो घेतलेला आहे मी। बिर्याणीचा तांदूळ डीमार्टमध्ये पॅकिंगमध्ये पण भेटतो आणि सुट्टा पण भेटतो, पण मी शक्यतो सुट्टाच घेणं प्रिफर करते। आणि भात छान होतो याचा, मोकळा एकदम सुटसुटीत, आणि तांदळाला वास येतो छान असा, त्यामुळे बिर्याणी केली तर बिर्याणीला देखील मस्त असा वास येतो, बिर्याणी खाताना छान लागते। त्यानंतर आहे इथं साखर आहे, साखर देखील 2 किलो मला महिन्याला लागते। हे आहे डेली यूज करायला मी तांदूळ घेतलेला आहे, मोगरा बासमती तुकडा, हे 10 किलो घेतलेला आहे मी। 10 किलो तांदूळ मला महिन्याला इनफ होतं। तर हे 10 किलो तांदूळ आहे, अजून 5 किलोचं पॅकेट आतमध्ये आहे। चहा पावडर मला थोडीच लागते, पावशर आहे। हे चहा मी एकटीच पिते घरामध्ये, त्यामुळे चहा पावडर काही जास्त लागत नाही। कडधान्य घेतलेले आहेत मी, अख्खा मसूर, चवळी आणि छोले सगळ्यांना आवडतात घरात, आणि मग टिफिन वगैरे द्यायचे असतात तर आठवड्यातून 1-2दा कडधान्य टिफिनला होऊन जातात। तर हा आहे रवा, जाड रवा आहे। नंतर अर्धा किलो बेसन पण नेहमी माझ्या घरात असतंच। मीठ आहे इथं, हे मीठ मी हा वापरते टाटा सॉल्टचा ग्रीन पॅकेट, चांगलं असतं हे मीठ शरीरासाठी। त्यानंतर इथं आहे ही हळद आणि लाल तिखट, दोन्ही 200-200 ग्रॅम आहेत, ते मला महिन्याला एकदम पूर्ण व्यवस्थित पुरतात। त्यानंतर हा आहे मटार, फ्रोझन मटार आहे, हा देखील मला लागतोच नेहमी। पिहू पण कधी कधी याचा भात वगैरे केला तर खाते आवडीने। त्यानंतर हा आहे मुलांसाठी बॉर्नव्हिटा, दुधामध्ये मुलं 2 टाईम पितात, त्यामुळं हा पण दर महिन्याला माझ्याकडे मला घ्यावाच लागतो, म्हणजे दर महिन्याला। नंतर ह्या आहेत तेलाच्या पिशव्या, ज्या मी घेतलेल्या आहेत 5, आणि
सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचा भाव कमी झालेला आहे. ही पिशवी गेल्या महिन्यात मला 190ला भेटलेली, ती आता ह्या महिन्यात मला 150ला म्हणजे 150ला भेटलेली आहे. तर तेल बऱ्यापैकी स्वस्त झालेलं आहे. त्या मी अशा 5 घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे घेतलेलं आहे मी सोयाबीन. कधी भाजीला काही नसेल तर मग पटकन ह्याची भाजी होऊन जाते. डुगुला याची भाजी भरपूर आवडते. त्यानंतर घेतलेलं आहे ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम आणि काजू बदाम हे पण नेहमी लागतं. घरामध्ये काही गोड खीर वगैरे केली की लागतंच. त्यानंतर इथं आहे हा जिरा, विलायची आणि मग अशी जसं की म्हणलं आता सण चालू झालेले आहेत तर पोळ्या करणार, त्यासाठी मग हा गूळ लागणार. त्यामुळं गूळ देखील मी 1 किलो घेऊन आलेली आहे. साबण, आंघोळीचे साबण, भांड्याचं साबण आणि हा कपड्याचा साबण. एक पॅकेट मला महिन्याला पूर्ण होऊन जातात. कधी मशीन लावली तर मशीनसाठी पावडर असते वेगळी, निरमा पावडर, ती देखील आहे माझ्याकडं, त्यामुळे मी या महिन्यात घेतलेली आहे. त्यानंतर या महिन्यामध्ये देवाचं सगळं सामान जसं की धूप, कापूर, त्यानंतर हे आहे तेल देवाचं, ते देखील आहे, ते बी घेतलेलं आहे मी. त्यानंतर कम्फर्ट, जेव्हा पण बेडशीट टॉवेल वगैरे धुते तेव्हा मग कम्फर्ट टाकलं की बरं पडतं, ही घेतलेली आहे मी. अगरबत्ती, ही मंगलदीपची अगरबत्ती बाय 1 गेट 1 असते. अशी 65 रुपीज, 65 रुपयाला असते. ही मला 30 to 32ला पडते, 30 ते 32 रुपयाला. ती देखील मी घेतलेली आहे. त्यानंतर टिश्यू पेपरचे 2 पॅकेट घेतलेले आहेत मी. टिश्यू पेपर देखील बाय 1 गेट 1च असतात डीमार्टमध्ये जेव्हा जाईल तेव्हा. त्यानंतर मुलांना नॅपकिन घेतलेले आहेत मी, छोटे रुमाल 10-10 रुपयाला होते हे, तर 5 घेतलेले आहेत मी दोघांमध्ये. त्यानंतर घेतलेले आहेत धने आणि डाळवा. त्यानंतर हरभरा हा खायचा, भाजलेले चणे हे घेतलेले आहे. आणि छोटीशी तुपाची भरणी देखील मी घेतलेली आहे. खारीचं पण मी बिस्किट घेतलेलं आहे. बाहेरचं काय खारी टोस्ट बटर खाण्यापेक्षा मुलांना चहासोबत किंवा दुधासोबत मी शक्यतो बिस्किटच देते, त्यामुळं हे बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत मी 2. नंतर हे घेतलेलं आहे मी टीसाठी डायपर. जर महिन्याला तर नाही घेत मी, 2-2 महिन्यांनी मला घ्यायला लागतं. तर हे आहे किती 54 पीस असतं त्याच्यामध्ये, म्हणजे हे 2 महिने मला आरामशीर जातं. आणि एक्सेल आहे डीमार्टमध्ये एकदम, म्हणजे बाहेर जर आपण डायपर घ्यायला गेलो तर याची प्राईस 800 ते 900 रुपये असते, पण डीमार्टला मला हे 650ला पडतं. त्यामुळे मग मी डीमार्टमधूनच हे घेते. आणि एकदम हिमालयाचं आहे, तिचे सगळे प्रोडक्ट घ्यायला शक्यतो मी हिमालयाचेच वापरते. त्यामुळे हे डायपर पहिल्यापासून मी तिला हिमालयाचंच वापरते. अँटी रॅशेस असतं हे, त्यामुळे रॅशेस वगैरे काय होत नाहीत. तर हे पण छान आहे डायपर. तर अशा पद्धतीने माझं हे जर महिन्याला हे एवढं किराणा माल मी भरते. तर तुम्ही म्हणाल ज्वारी, तर ज्वारी शक्यतो आमच्या घरात भाकर कोणी खात नाही, 2 टाईम आम्हाला चपात्याच लागतात. त्यामुळे ज्वारी मी जशी लागेल तशीच घेऊन येते. जास्त काही त्याचं पीठ वगैरे करून ठेवत नाही, नाही तर पीठ खराब होतं मग आणि भाकरी त्याच्या होत नाहीत, उगाच वेस्ट होतं. त्यामुळे मी ज्वारी शक्यतो घेत नाही. तिला तुम्हाला माझा हा छोटासा ग्रोसरीचा होल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत